अध्यक्षमहोदय, सन्माननीय सदस्यांनी नवल्या पुलाच्या बाबतीत जो प्रश्न उपस्थित केला आहे, आपल्याला कल्पना ही काही दिवसांपूर्वी तिथे एक अपघात घडला होता आणि त्या अपघातामध्ये 8 जणांना तिथे आपले जीव गमवावे लागले होते. नवल्या पुलाच्या बाबतीमध्ये याही अगोदर प्रश्न विचारले गेलेले आहेत, याही अगोदर तिकडे अपघात घडलेला आहे, ही वस्तुस्थिती आहे. आणि त्या ठिकाणी उपाययोजना ह्या केल्या गेल्या पाहिजेत, अपघात होऊ नये ह्याकरता उपाययोजना झाल्या पाहिजेत. याकरता प्रामुख्याने तिथली कारणंही समजून घेतली पाहिजेत. अध्यक्ष महोदय, ते जे ठिकाण आहे ते जवळपास 6-6.5 किलोमीटरचा नॅशनल हायवेचा स्लोप आहे. अर्थातच त्याच्यामध्ये जे काही टेक्निकली स्लोप असायला हवा त्याच ग्रेडियंटमध्ये तो स्लोप आहे. तो सुखाचा तीव्र स्लोप नाही, परंतु जेव्हा अवजड वाहनं ग्रामीण भागामधनं जेव्हा शहराकडे येतात त्याच नॅशनल हायवेवरनं अर्बनायझेशनकडे येतात त्यावेळेस थोडी बॉटलनेक होते, ट्रॅफिक जास्त असतं आणि अनेक वेळा असं देखील आढळलं तर मागे जो अपघात झाला होता अनेक तिथे वाहन चालक जे असतात ते ट्रक चालक जे असतात ते न्यूट्रलमध्ये येतात आणि मग ते गाडीचा ताबा हा सुटतो. या टेक्निकली गोष्टी आहेत, परंतु अर्थातच नॅशनल हायवेकडे असल्यामुळे आणि अर्बनायझेशनकडे येत असताना सर्व्हिस रोडची तिथे एक कमतरता होती. सर्व्हिस रोडची रुंदी वाढवणे ही देखील आमदार महोदयांनीच तिकडे त्यांनी देखील मागणी केली होती आणि त्यांनी स्वतः देखील पाहणी देखील केली होती. आणि केंद्रीय मंत्री महोदयांनी देखील मुरलीधर मोहोळ साहेबांनी देखील या अपघातानंतर त्यांनी स्वतः देखील पाहणी केली होती, कारण काही प्रश्न हे केंद्राशी संबंधित देखील आहेत. त्या अनुषंगाने आपले जे स्पेसिफिक प्रश्न आहेत ते त्याकरिता आपल्याला माहिती आहे की ह्याची उपाययोजना म्हणून आपल्या तिथे एलिव्हेटेड रोड हा तिथे प्रस्तावित आहे आणि त्याची सद्यस्थिती काय असा आपला प्रश्न आहे. तर एलिव्हेटेड रोडच्या बाबतीमध्ये नॅशनल हायवेला जवळपास 6,000 कोटीचा हा प्रकल्प होणार आहे. प्रस्ताव हा केंद्राकडे गेलेला आहे. आपण त्याच्या मंजुरीच्या प्रतीक्षेमध्ये आहोत आणि जेव्हा मंजुरी येईल त्याच वेळेला आपण त्याची टाईमलाईन आपण सांगू शकू. आता त्याची टाईमलाईन मला आता सांगणं शक्य होणार नाही, कारण शेवटी आपण केंद्राकडे पाठवलं, परंतु माननीय मुख्यमंत्री महोदय स्वतः देखील याबाबतीत लक्ष ठेवून आहेत आणि आपण देखील केंद्राकडे पाठपुरावा करत आहोत आणि लवकरच ह्याला आपण मंजुरी मिळवून घेतोय. कारण शेवटी जी काही तिथे तांत्रिक अडचण आहे, टेक्निकल गोष्टी आहेत, जोपर्यंत हा एलिव्हेटेड रस्ता होत नाही तोपर्यंत हा प्रश्न कायमस्वरूपी निकाली लागणार नाही, या मताशी आम्ही देखील सहमत आहोत. दुसरा प्रश्न आपला जो आहे तो मागील 4 वर्षाची आकडेवारी ही माझ्याकडे आहे. स्पेसिफिक ह्या ठिकाणी जवळपास 2022ला अपघाताची संख्या ही 12 होती, 23ला 3 होती, 24ला 5 होती आणि 25ला 16 अपघातांची ही संख्या आहे. आणि मृतांची संख्या ही 22ला 4 होती, 23ला 2 आहेत आणि 23ला 2 आहेत, 24ला 3 आहेत आणि 2025ला जो आता अपघात घडला होता ते 8 जण हे एकाच अपघातामध्ये गेले होते, पण ती संख्या जवळपास ही 11ची आहे आणि जखमींची संख्या ही 29 ही ह्या वर्षाची आहे. अपंगत्व किती जणांना आहे नक्कीच त्याची माहिती अध्यक्षमध्ये आत्ता मागणे उपलब्ध नाही, परंतु जखमींना त्यावेळेस आपण मदत देखील केली होती आणि त्या बाबतीमध्ये त्यांना जी त्यावेळेस जी आर्थिक मदत देणं उपचाराकरता आवश्यक होती ती आपण त्यावेळेस दिली होती. एकंदरीत एक आपल्याला कल्पना आहे की सर्व्हिस रोडचं रुंदीकरण व्हावं ही देखील मागणी होती. आपला जो तिसरा प्रश्न जो आहे की चौथा प्रश्न जो आहे की संयुक्त बैठका ह्या झाल्या आहेत की नाही. बैठका झालेल्या आहेत आणि त्या बैठकीच्या अनुषंगानेच अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी सर्व्हिस रोड रुंदीकरणची देखील कारवाई झालेली. अगोदर 7 मीटरचा हा सर्व्हिस रोड होता, आता तो 10.5 मीटरचा आपण सर्व्हिस रोड केलेला आहे. परंतु एकंदरीत जोपर्यंत केंद्राकडे आपण पाठवलेला प्रस्ताव जो आहे त्याला मान्यता मिळून एलिव्हेटेड रोड होत नाही तोपर्यंत नक्कीच हा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघणार नाही. तर त्याकरता आमच्याकडनं केंद्राकडे हा पाठपुरावा केला जाईल आणि ब्लॅक स्पॉटच्या बाबतीमध्ये अपघात प्रवण क्षेत्र असं आपण ऑलरेडी तिथे घोषित केलेलं आहे आणि त्या अनुषंगाने ट्रॅफिकच्या अनुषंगाने ज्या काही उपाययोजना करायच्या आहेत त्या देखील आपण तिथे करतोय. किंबहुना तिथे ज्या काही तात्पुरत्या उपाययोजना करणं आवश्यक आहे, जसं स्पीड लिमिट अगोदर 60ची होती ती आता आपण 40 केलेली आहे. स्पीड लिमिट कॅमेराज आपण आता तिथे वाढवलेले आहेत. तिथे ट्रॅफिक पोलिसची जी गस्ती असते ती देखील आपण तिथे वाढवलेली आहे. आपले व्हॉलंटियर्स आता आपण तिथे 24 तास तिथे ठेवतोय. अवजड वाहनांकरिता जे टाइम रिस्ट्रिक्शन जे घालायचं होतं ते देखील आपण तिथे घातलेलं आहे. म्हणजे सकाळी मला वाटतं ती देखील माहिती मी आपल्याला उपलब्ध करून देतो, परंतु अवजड वाहनांकरिता ट्रॅफिक आवाजमध्ये तिथे एंट्री आपण आता बंद केलेली आहे. तर ह्या तात्पुरत्या उपाययोजना आपण केल्या, परंतु कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून जसं मी मागाशी म्हटलं त्या आपण उपाययोजना करतोय.